सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत कोलाज समृद्ध विचारांचा हे पुस्तक, जे लिहिलं आहे प्राध्यापिका सौ मीना आंबेकर यांनी. तर आजचं पुष्प आहे आठवणींच्या रेघा. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये अत्यंत प्रिय असलेल्या आमच्या प्राचार्यांच्या निरोप समारंभाची पार्टी होती. हॉल अगदी खच्चून भरला होता. अतिशय शिस्तप्रिय, कष्टाळू आणि उत्तम शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. एकदा कधीतरी आमच्यातील एका प्राध्यापकाला त्याच्याच चुकीसाठी ते रागावले होते. 10 वर्षानंतरही तोच राग डोक्यात ठेवून आमच्या प्राचार्यांच्या निरोप समारंभाला तो एकटाच हजर राहिला नाही. हे तर काहीच नाही, माझ्या काकूंच्या निधनानंतर काही बारीकशा कारणाने किंवा त्यांच्या बोलण्याने त्यांच्यावरचा राग 30 वर्ष मनात धुमसत ठेवून त्यांची पुतणी त्यांच्या अंत्यदर्शनालाही आली नाही. असे अनेक प्रसंग असतील. आपण सर्व कित्येक वर्ष एखाद्या व्यक्तीबद्दल राग द्वेष मनात धरून असतो. ती माणसं कदाचित ते बोललेलं विसरले असतीलही, पण आपण मात्र ते प्रसंग, त्या व्यक्ती विसरत नाही आणि त्या त्रासाचं मनावर ओझं घेऊन वर्षानुवर्ष वावरतो. किती ओझं असेल हे? तज्ज्ञांच्या मते आपण चुकीच्या पद्धतीनं मोबाईल वापरला तर मानेवर म्हणजेच आपल्या मणक्यावर प्रचंड ओझं येतं, त्याहीपेक्षा जास्त. शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे मेमरी, स्मृती किंवा स्मरणाचे 3 प्रकार असतात. कोणतीही गोष्ट आपल्या स्मरणात 3 प्रकारे राहू शकते. पहिलं म्हणजे सेन्सरी स्मरण किंवा स्मृती. एखादी गोष्ट किंवा वस्तू फक्त अर्धा सेकंद बघितल्यानंतर जे आपल्या लक्षात राहील ते स्मरण. हे स्मरण अतिशय अल्पकाळच टिकतं. दुसरं कमी काळ राहणारी स्मृती किंवा स्मरण म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी. ही 1 मिनिटापर्यंत राहणारी स्मृती. आणि तिसरं म्हणजे खूप जास्त काळ राहणारी स्मृती म्हणजे लाँग टर्म मेमरी. मेंदूमध्ये अनेक वर्ष राहणारी स्मृती. या प्रकारच्या स्मृतींच्या मेंदूतील जागाही भिन्न असतात. थोडा काळ राहणारी स्मृतीची जागा मेंदूच्या मध्यभागी असून बराच काळ राहणारी किंवा लाँग टर्म राहणारी स्मृती मेंदूच्या बाहेरील सर्व भागात असते. एखादी गोष्ट कमी काळ राहणाऱ्या स्मृतीतून दीर्घकाळ स्मृतीमध्ये म्हणजे शॉर्ट टर्ममधून लाँग टर्म स्मृतीमध्ये घालायची तर पुन्हा पुन्हा त्याची उजळणी व्हावी लागते. उदाहरणार्थ, आपण लहानपणी रोज म्हटलेले पाढे, कविता, श्लोक इत्यादी आपल्या आजपर्यंत लक्षात राहतातच. म्हणजेच वारंवार उजळणी झाली तरच ती गोष्ट कित्येक वर्ष लक्षात राहू शकते. आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे आलेला राग किंवा तो प्रसंग आपण सारखा आठवतो आणि म्हणूनच तो दीर्घकाळ म्हणजेच लाँग टर्म मेमरीत जतन केला जातो. मी शाळेत असताना मला एक शिक्षिका एक वाक्य म्हणाल्या होत्या, तुला काही नीट जमतच नाही. मग त्यापुढे मी विचार करू लागले, हो, खरंच मला काही जमत नाही. माझ्यात काहीतरी कमी आहे हे नक्की. मला देवानी बहुतेक बुद्धीच दिली नाही. मी अनलकी आहे. अशा अनेक गोष्टी मी सारख्या मनात आणू लागली. त्या शिक्षकांनी दिलेलं हे ओझं मी कित्येक वर्ष मनात बाळगलं. खरं तर त्या एकच वाक्य बोलल्या होत्या, पण मी त्याचा एक मोठा परिच्छेद बनवून मनात घोकू लागले. एकदा मी छान चित्र काढलं, त्याचं त्यांनी खूप कौतुकही केलं होतं, पण मी ते विसरले. नुकतंच एका विचारवंताचं सुंदर वाक्य मी ऐकलं, तुम्हाला लोक काय म्हणाले त्याहीपेक्षा तुम्ही आपल्या मनाला काय म्हणालात हे आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. पण त्यावेळी मी मात्र माझ्या मनाला सारखं वाईट बोलत गेल्यामुळे माझा आत्मविश्वास कमी झाला होता. महान तत्त्ववेत्ते जे कृष्णमूर्तींनी म्हटलं आहे, माणूस आपल्या आठवणी 3 प्रकारे जतन करतो: दगडावरची रेघ, वाळूवरची रेघ आणि पाण्यावरची रेघ. काय लक्षात ठेवायचं आणि काय सोडून द्यायचं हे आपल्याच हातात आहे. बोचरे क्षण पाण्यावरच्या रेघेसारखे आपण सोडले तर ती रेघ कायमची पुसली जाईल. एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर होतील. अनेक वेळा रागाच्या भरात माणूस बोलून जातो. नंतर शांत झाल्यावर त्याला त्याच्या चुकीची जाणीव होते आणि त्यानंतर ती गोष्ट विसरूनही जातो. या उलट
जर आपण आपल्या आयुष्यात घडलेले आनंदाचे क्षण, ऐन अडचणीत मित्रानं केलेली मदत, आपल्या कामाचं, गुणांचं, एखाद्यानं मनापासून केलेलं कौतुक, या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा आठवल्या तर त्या आपल्या दीर्घकाळ स्मृतीत किंवा लाँग टर्म मेमरीत आपोआपच जतन केल्या जातील. म्हणजेच त्या प्रसंगांना आपण दगडावरची रेघ बनवू शकू. मनाला आनंद देणाऱ्या स्मृतींचा उपयोग आज डॉक्टरांनी पेशंटच्या समस्या सोडवण्यासाठी केलेला आहे. आयुष्यात घडलेले सुखद प्रसंग आठवल्यामुळे डॉक्टरांना असं दिसलं आहे की पेशंटच्या वेदना आणि दुःख कमी होत आहे. मनाला टोचणारे, छळणारे, रागांचे, भांडणांचे विचार आपल्या स्मृतीतून कसं बरं काढता येतील, यावर मानसशास्त्रज्ञांनी छान उपाय सांगितले. पहिलं, चॅनल बदलणे. म्हणजे टी व्हीवरील एखादा कार्यक्रम आपल्याला आवडला नाही तर आपण काय करतो, पटकन टी व्हीचा चॅनल बदलतो. त्याच प्रकारे विचारांचे चॅनल बदलायचं. एखादी व्यक्ती रागावली असेल तर तिनं आपल्याला केलेली मदत आणि कौतुकही आठवायचं, आणि तेही शक्य नसेल तर आनंद देणारा एखादा प्रसंग त्याऐवजी सारखा डोळ्यासमोर आणायचा. दुसरं आहे डिलीट करणं. आपण आपल्या मोबाईल फोन किंवा कम्प्युटरमधल्या अनावश्यक आणि न आवडणाऱ्या गोष्टी सतत डिलीट करीत असतो ना. आपल्या स्मृतीत कोणतीही माहिती चित्रस्वरूपात जतन केली जाते. म्हणून जी व्यक्ती किंवा प्रसंग यांच्या प्रतिमा आपल्याला विसरायच्या आहेत त्या आपल्या डोळ्यासमोरून मनाने धुसर करत जायच्या, लहान लहान करत जायच्या. झालं ते होऊन गेलं, ते मागे सोडून द्यायचं. तिसरं आहे ज्याचं त्याचं मत. एखाद्या व्यक्तीनं मला स्वार्थी म्हटलं तर ते त्या व्यक्तीचं मत झालं, पण मी खरी स्वार्थी नाही हे मी माझ्या मनाला बजावायचं. तो त्या व्यक्तीचा दृष्टिकोन किंवा माझ्याबद्दल झालेला गैरसमज पण असू शकेल. तसंच आणखी एक करायचं, द्वेष नको. जर आपल्याला एखादी व्यक्ती किंवा प्रसंग विसरायचा असेल तर त्या व्यक्तीचा कधीही द्वेष करायला नको, कारण ती गोष्ट आणि जी व्यक्ती यांचा आपण द्वेष करू ते अधिकाधिक आपल्या स्मृतीत कोरले जाते. गौतम बुद्धानं म्हटलेलं एक सुंदर वाक्य आठवलं. कोणत्याही व्यक्तीबद्दलचा राग मनात धरून ठेवणं म्हणजे आपण स्वतः विष पिऊन दुसरा माणूस ज्यावर आपण रागावलेलो आहोत तो मरेल अशी आशा करणं हे होय. थोडक्यात म्हणजे आपण कटू आठवणींच्या झोपडीपेक्षा सुखद आठवणींचा एक महालच बनवू आणि स्मृतीची सुंदर बागच बनवू असं मला वाटतं. तर बघूया प्रयत्न करून जमतंय का आपल्याला. आता उद्या अशीच एखादी छानशी विचार करणारी, अशी विचार करायला लावणारी अशी छान गोष्ट घेऊन मी येणार आहे पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.